नमस्कार. राजश्रीचे विश्व यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला नारळी भात याची रेसिपी बघायची आहे. नारळी भात हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि लोकप्रिय गोड पदार्थ आहे. मुख्यत्वे नारळी पौर्णिमा किंवा ऋषीपंचमी या सणांच्या दिवशी खास करून प्रत्येक घरांमध्ये हा पदार्थ तयार केला जातो. आता यासाठी मी स्वच्छ असा बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता 1 चम्मच तूप टाकून त्याच्यामध्ये 1-2 दालचिनीचे तुकडे, 3-4 लवंग आणि 1 वेलदोडा असं छान असं परतून घ्यायचं आणि धुतलेला 10 मिनटं भिजवलेला असा तांदूळ चांगला त्या तुपात परतून घ्यायचा. असा परतला की तांदूळ छान टेस्टी लागतो आणि मऊ पण होतो. आणि थोडं गरम पाणी टाकून तो शिजवून घ्यायचा आहे. आता त्या ठिकाणी हा भात जास्त वेळ शिजवायचा नाही. कमीत कमी हा भात 5-10 मिनटं शिजवले म्हणजे 80% आपला भात हा तयार झालेला पाहिजे. आता यासाठी मी ओलं नारळ घेतलेलं होतं आणि 1 वाटी तुम्ही तांदूळ घेतला असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा आणि 1 वाटी ओलं खोबरं पण तेवढंच घ्यायचं. आता मी भात माझा चांगला शिजून झाल्यानंतर कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकल्यानंतर त्यामध्ये थोडे काजू आणि मनुके घेतले. चांगले असे परतवून घेतले. परतल्यानंतर थोडे लालसर झाल्यानंतर तो तांदूळ त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा, परतवून घ्यायचा चांगला. तुपामुळे भात अगदी असा नरम होतो आणि हा बारीक केलेला नारळाचा वरचा काळा भाग काढून घ्यायचा आणि मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी तो टाकलेला आहे. आता यामध्ये 1 वाटी गूळ, 1 वाटी नारळाचा कीस आणि 1 चम्मच अशी वेलदोड्याची पावडर, सर्व मिश्रण आणि थोडं चवीनुसार मीठ. चवीनुसार म्हणजे थोडं कमी मीठ टाकायचं. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाकण झाकून 5 ते 10 मिनटं ठेवायचं म्हणजे गूळ चांगला मिक्स होऊन जातो आणि आपला असा हा तयार झालेला आहे. खूप चविष्ट असा हा भात लागतो. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.